मूड ऑफ झाला म्हणून मी चेहऱ्यावर फेस पॅक लावला. आता का ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते. पण सकाळी ना नॉर्मल अशी स्किन केअर केली, ज्यामध्ये मी थोडंसं मॉइश्चरायझर आणि त्यानंतर सनस्क्रीन लावते. पहिले काही एवढं लक्ष द्यायचं नाही, पण मी आता माझं स्किन केअर बऱ्यापैकी फॉलो करते. मस्त अशी तयार झाली, नॉर्मल अशी हेअरस्टाईल करून पोहे खाल्लं आणि पिया इथे सकाळी-सकाळी स्वतःचेच व्हिडिओ बघत होती. म्हणजे तिलाही छान वाटतं जुने व्हिडिओ बघायला आणि आम्हीही कधीतरी पाहिले तर खूपच छान वाटतं. त्यानंतर मी इथे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज मी जेवणामध्ये अख्खा मसूर बनवते. खरं तर रेसिपी शूट करायला पाहिजे होती. खूप छान भाजी बनली होती, जसं तुम्ही इथे बघताय. पण नेक्स्ट टाईम बनवेल तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि माझा मूड याच्यासाठी ऑफ झाला होता. सायंकाळी चहा ठेवायला घेतली, दूध गरम करायला ठेवलं आणि दूध फाटलं. मग काय कशाची बनणार माझी चहा आणि म्हणूनच माझा मूड ऑफ झाला होता. म्हटलं चला आता त्या वेळेचा फायदा उचलूया. नाहीतर डोक्यात सतत चहा फिरत राहील. म्हणून मी चेहऱ्यावर मस्त असा फेस पॅक लावून घेतला आणि त्यानंतर ही कामांची लगबग सुरूच होती. फराळ पॅक करून घेतला कारण गावी जायचंय, तिकडे द्यावा लागेल आणि उद्या काही वेळ मिळणार नाही, म्हणून मी बाकीची पॅकिंग माझी आजच करून घेतली. तसं आपण कितीही प्लॅनिंग करून ठेवली, कितीही पॅकिंग करून ठेवली ना, तरी शेवटपर्यंत आपली पॅकिंग मात्र सुरूच असते. आणि सायंकाळी जेव्हाही लाइटिंग चालू करते ना, बाल्कनीचा लुक खूपच छान दिसायला लागतं. झाडं, बाल्कनी बघून तर मन प्रसन्न होतच बघा, पण ती लाइटिंग बघून अजूनच मन आनंदी होऊन जातं. चला आता सगळीकडे छान दिवे लावून घेते मी आणि माझा व्हिडिओ देखील संपवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.